SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. साखर कारखानदारांनी थकवले शेतकऱ्यांचे 134 कोटी. महाराष्ट्र शासनाच्या ऊस कायद्यानुसार शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला देणे बंधनकारक असताना 6 महिने उलटले तरी अद्याप जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना त्याच्या ऊसाची रक्कम मिळालेली नाही. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी येणाऱ्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यातील 13 कारखानदारांनी शेतकऱ्यांचे 134 कोटी रुपये थकवले आहेत. आपल्या घामाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना कारखानदारांच्या कार्यालयापर्यंत चपला झिजवण्याची वेळ येत आहे. कारखानदार मात्र ऊस कायद्यातील त्रुटीचा आधार घेत वेळ मारून नेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ऊस कायद्यानुसार शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला देणे बंधनकारक असताना 6 महिने उलटले तरी अद्याप जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची रक्कम मिळालेली नाही. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे कित्येक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. साखर कायद्यानुसार वेळेत ऊसाची रक्कम न दिल्यास कारखानदाराची मालमत्ता ताब्यात घेऊन तिच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या ऊसाची रक्कम अदा करावी अशी तरतूद आहे. मात्र ही कार्यवाही वेळखाऊ व कित्येक वेळा राजकीय दबावपोटी पूर्ण होत नाही. याचाच गैरफायदा जिल्ह्यातील साखर कारखानदार घेत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील काही शेतकऱ्यांच्या ऊसाच्या रकमा दिल्या जातात. नंतर मात्र शेतकऱ्यांच्या रकमा देण्यास टाळाटाळ केली जाते. नवीन ऊसाचा हंगाम सुरू होण्यास जवळपास 5 महिन्यांचा कालावधी राहिला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील 13 कारखानदारांनी अद्याप शेतकऱ्यांची 150 कोटी रुपयांची रक्कम दिली नाही. या कारखानदारांनी दिली पूर्ण रक्कम इटोपियन शुगर सहकार, महर्षी, लोकनेते, सासवड, माळीनगर, लोकमंगल, बीबी दारफळ, विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, जकराया बबनराव शिंदे तुर्प पिंपरी, संत दामाजी विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, ओंकार चांदापुरी, ओंकार तडवळे, संत कुर्मादास आष्टी शुगर, सीताराम महाराज येडेश्वरी शुगर, शंकर सहकारी, बबनराव शिंदे करकम, लोकमंगल, भंडारकवठे या कारखानदारांनी थकवली शेतकऱ्यांची रक्कम. जय हिंद शुगर 30 कोटी 78 लाख, इंद्रेश्वर उपळाई 22 कोटी 45 लाख, सिद्धेश्वर सहकारी 23 कोटी 80 लाख, सिद्धनाथ 10 कोटी 88 लाख, गोकुळ शुगर 17 कोटी 21 लाख, पांडुरंग 5 कोटी 86 लाख, मातोश्री शुगर 5 कोटी 38 लाख, सहकार शिरोमणी 4 कोटी 40 लाख, अवताडे शुगर 5 कोटी 29 लाख, भैरवनाथ आलेगाव 2 कोटी 95 लाख, विठ्ठल सहकारी 2 कोटी 87 लाख, धाराशिव शुगर सांगोला 38 लाख, भैरवनाथ लवंगी 1 कोटी 27 लाख, भीमा सहकारी 1 कोटी 26 लाख, एकूण रक्कम 134 कोटी 42 लाख. साखर कार्यालयाकडून RSTची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली आहे. याबाबतचे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवले आहेत. कारखानदाराची मालमत्ता ताब्यात घेणे व विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देणे ही प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ आहे. तोपर्यंत कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे जमा करतात. यामुळे ही कार्यवाही पूर्ण होत नाही. प्रकाश आष्टेकर, प्रभारी सहसंचालक, साखर कार्यालय, सोलापूर. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.